खुसगाव येथे 3 लाखांची गांजाची झाडे पकडली, एकाला अटक. तासगाव पोलिसांची कारवाई. खुसगाव तालुका तासगाव येथे द्राक्षबागेत लावलेली 8 गांजाची झाडे पोलिसांनी पकडली. या प्रकरणी वसंत भीमराव गुजले, वय वर्ष 57, राहणार खुसगाव, याला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित वसंत गुजले याच्या बागेतून 3 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल संतोष भीमराव माळी यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी: नशामुक्त अभियानचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या वितरण आणि विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री लागवड करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री आणि लागवड करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तात्काळ कारवाई करत अंमली पदार्थ साठा विक्री आणि लागवड करणाऱ्यांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर कारवाई करावी असे पोलीस पथकातील अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या. पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव यांना गोपनीय बातमीदाराकडून वसंत भीमराव गुजले यांनी खुसगाव गावातून वाघजाईकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील द्राक्ष बागेमध्ये गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे सांगितले. ही माहिती पोलीस निरीक्षक विशाल टकले यांना देताच त्यांनी पोलीस पथकासह त्या ठिकाणी छापा टाकण्याबाबत आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार खुसगाव ते वाघजाई रस्त्यालगत गट दिले होते. पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव यांना गोपनीय बातमीदाराकडून वसंत भीमराव गुजले यांनी खुसगाव गावातून वाघजाईकडे जाणारे रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील द्राक्ष बागेमध्ये गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे सांगितले. ही माहिती पोलीस निरीक्षक विशाल टकले यांना देताच त्यांनी पोलीस पथकासह त्या ठिकाणी छापा टाकण्याबाबत आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार खुसगाव ते वाघजाई रस्त्यालगत गट पथकात पोलीस निरीक्षक विशाल टकले, अभिजित गायकवाड, सचिन कुंभार, विनोद पाटील, प्रशांत चव्हाण, अतुल माने, विठ्ठल सानप, विवेक यादव, प्रताप पवार, दत्तात्रय काळेल यांचा सहभाग होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, खुसगाव.